रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। पंपाबाहेर 250 ते 300 रिक्षा रांगेत उभ्या आहेत। सीएनजी भरण्यासाठी वाहनांची पंपाबाहेर लांबच लांब रांग लागली आहे। आपले प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, नेमकी ही स्थिती का निर्माण झाली आहे, काय सांगितलं जातंय पेट्रोल पंपांकडून? नक्कीच या ठिकाणी सीएनजीचा प्रचंड मोठा तुटवडा या ठिकाणी जाणवताना पाहायला मिळतो आहे। आणि आपण सध्या माळ नाक्यातल्या सीएनजी स्टेशनच्या बाहेर आहोत आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या पद्धतीने जवळपास 350 हून अधिक रिक्षा एकाच लाईनमध्ये या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर पर्यटनाचा हंगाम आहे, त्यामुळं आत्ताच या रिक्षा चालकांचा व्यवसाय करण्याचा सीझन आहे। असं असताना सुद्धा सीएनजीचा तुटवडा जाणवत असल्यानं सध्या तुम्ही बघू शकता की जवळपास 350 हून अधिक रिक्षा चालक या ठिकाणी सीएनजीच्या पंपाबाहेर सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी ताटकळताना पाहायला मिळतात। आणि मोठ्या संख्येनं सध्या ही लाईन जवळपास माळनाका ते मारुती मंदिर एवढ्यापर्यंत गेलेली पाहायला मिळते आहे। खऱ्या अर्थानं एकीकडे सीएनजीचे दर पण वाढलेले आहेत। अशातच या सीएनजी मिळवण्यासाठी लाईन नेमकं करायचं काय, असा उद्विग्न सवाल जो आहे तो रिक्षा चालक विचारताना पाहायला मिळतात। एकंदरीत नक्कीच मनोज, नक्कीच पंपांबाहेरची ही लांबच लांब रांग आपण पाहतोय। अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।